प्रेक्षकांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता काहीतरी इंटरेस्टिंग ट्विस्ट घडला आहे. जी मालती आहे तिनं इंद्राला पाणी वाहताना राणीच्या घरी वस्तीत बघितलं आहे. आता नक्की काय घडलं हे बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर आता इकडं जो इंद्र आहे तो घरी येतो. इकडं विक्रांत आणि उर्मिला आणि मालती उभा असतात. तर मालती विक्रांतला म्हणते, विक्रांत असं काहीतरी कर की ती राणी आहे ना आपल्या घरात परत आलीच नाही पाहिजे. अरे आपले सगळे प्लॅन फेल जातात ते. असा काहीतरी प्लॅन कर ना की त्याच्यामध्ये ती झाली पाहिजे. खरंच ती आपल्याला सगळ्यांना सोडून गेली पाहिजे. असं काहीतरी प्लॅन कर ना. विक्रांत म्हणतो की मालती आई मी सगळे प्लॅन करतोय, पण सगळे प्लॅन फसत आहे. मी तरी काय करू तू सांगणार आहे. आता काहीच करू शकत नाहीये मी. तर आता लगेच म्हणतात की हो, पण आता आपण काय करायचं तुम्ही सांगा. आता लगेच ते म्हणतात की हो आपण आता काहीच नाही करू शकत. कसं काय करायचं. तर आता लगेच ते दोघं सगळेजण शेकायला बाहेर येतात आणि गप्पा मारत मारत ते शेकत असतात तिथे. तर आता शेकत असताना आता लगेच ते गप्पा मारत असतात. तेवढ्यात तिथे इंद्र येतो. इंद्राला बघून सगळेजण म्हणतात इंद्रा तू. तर आता इंद्र म्हणतो की हो काय झालं. तर आता लगेच ते म्हणतात की काही नाही. तर आता लगेच तू एवढ्या उशिरापर्यंत कुठं होता रे. तर तो म्हणतो की आत्ता उशिरापर्यंत ना मला उशीरच झाला. कारण की ना तुम्हाला सांगू काय झालं होतं. राणीच्या आईला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं आणि हॉस्पिटलमध्ये नेल्यामुळे नाही का त्यांच्या नाही का हॉस्पिटलमध्ये नेलं आणि त्याच्यामुळेच मग राणीला तिकडे ठेवून घेतलेलं आहे. ती आता तिकडे थांबली आहे कारण की तिच्या आईची काळजी घ्यायची आहे. त्यामुळं आता राणी लवकर येत नाहीये घरी. तिला आता तिच्या आईची काळजी घ्यायला लावली आणि तिच्या आईचं आता ऑपरेशन करायला सांगितलं. तसं त्यांना बरं होणार नाहीये असं सांगितलं आहे. त्यामुळं मेडिसिन दिले आहे. मेडिसिन घेऊन त्यांना आराम करायला सांगितलं आहे. आता बघूयात कवर आराम पडतो आणि मग त्यांचं ऑपरेशन करायचं आहे असं सांगतात. तर ते म्हणतात की बरं ठीक आहे मग बरं झालं. मालतीला मनामध्ये खूप आनंद झालेला असतो कारण की ती तिकडे असल्यामुळे तिला आता खूपच आनंद होतो ह्या गोष्टीचा. तर आता लगेच इकडं जी राणी आहे ती राणी तिच्या आईच्या घरी आवरत असते. उर्मिलाला त्यांना खूप आनंद होतो. मालतीला तर खूपच आनंद होतो. तर ती म्हणते की इंद्र जेवण कर ना. इंद्र म्हणतो नको आई मी बाहेरून काहीतरी खाऊन आलो आहे. जेव्हा तुम्ही जेवण करा असं म्हणतो. तर आता लगेच सगळेजण म्हणतात ठीक आहे चला आपण मग जेवण करूयात आणि सगळेजण जेवायला जातात. तर ते शिकत असतात. इंद्र म्हणतो जातो मी आतमध्ये आणि इंद्र घरात निघून जातो. आणि इकडं मालती म्हणत असते की भारी झालं. ती राणी आता तिच्या आई बापास राहील. अशीच कायम जरी राहिली ना तरी माझ्यासाठी चांगलंच आहे असं ती विक्रांत आणि त्यांना म्हणते. उर्मिला म्हणते की आई खरंच आपला प्लॅन भारी होता, पण आता आपला प्लॅन वाचला कारण की राणी आता तिकडेच राहणार आहे. आता काही टेन्शन नाही असं बोलत असते. तर आता लगेच मालती म्हणते की हो ना बरं झालं ती तिकडंच राहिली, नाहीतर माझं डोक्याला ना अजून शीन झाला असं तिचा आला. तर आता लगेच ते म्हणतात की आता किती दिवस राहते ना काय माहिती असं म्हणत असतात. तर आता इंद्र रूममध्ये जातो, फ्रेश वगैरे होतो आणि ती बाहुली घेतो कपाटातून आणि त्याला राणीची खूप आठवण येत असते आणि त्याला राणी खूप आठवत असते. त्यामुळे तो राणीला आठवत राहतो. तो म्हणत असतो की राणीची मला खूप आठवण येते. राणीला कसं सांगू मी, मला तिची किती आठवण येते ते असं म्हणत असतो. आणि आता लगेच तो असं म्हणत असताना तर आता लगेच तो म्हणतो की आता काय सांगू मी राणीला, कसं सांगू तिची किती आठवण येते मला. तर आता तो म्हणतो फोन करून बघूयात का. फोन करून बघितलं पण तिचं काम चालू असलं तर कुठं नको फोन करायला. तर आता नंतर म्हणतो नको फोन करून बघतो, मला खूपच आठवण येते तिची. तर आता लगेच तो फोन करतो आणि बोलतो काय गं राणी काय करत होतीस. तर आता राणी बोलते की काही नाही इंद्र सर. तर आता लगेच तो कट करायला जातो आणि तो कट करतो चुकून लागला. तर आता लगेच राणी म्हणते अहो कशाला कट करते आता फोन, राहू द्या ना बोला ना. फोन केलाच आहे तर बोला ना. तर आता इंद्र म्हणतो मला वाटलं तुझा आवाज येतो की नाही त्यामुळं केला होता. तर आता ते म्हणतात की ठीक आहे बोल ना गं राणी. तर आता लगेच राणी म्हणते की काय चाललं इंद्र सर तुम्ही काय करताय. तर इंद्र म्हणतो काही नाही, तुम्हाला करमतं का इंद्र सर. ते का करमत नव्हतं म्हणून कॉल केला. इंद्र म्हणतो की अगं राणी मला तुझा आवाज ऐकायचा होता त्यामुळं कॉल केला. अगं मला तसं मोकळं मोकळं वाटत होतं घर ना त्यामुळं. तर राणी म्हणते ठीक आहे मग. इंद्र म्हणतो चल तुझं काम असेल चालू कर तुझं काम, मी झोपतो आता. तर राणी म्हणते ठीक आहे आणि राणी फोन कट करते आणि इंद्र पण. आता इंद्र राणी जिथे झोपते तिथे तिचा हातरून टाकतो. त्या हातरुणावर ती बाहुली ठेवतो आणि म्हणतो की राणीचा आवाज ऐकला आता कुठं मला शांत झोप लागेल, नाही तर मला झोप सुद्धा नसते आली राणीची आवाज नसता ऐकला तर असं म्हणतो. आणि आता तो पण झोपतो. तर आता इकडं जी राणी आहे ती पण आता तिथे तिचं काम आवरत असते. आणि आता सकाळीच ती म्हणते की बरं झालं इंद्र सरांनी मला फोन केला, माझ्या आत्म्याला तरी बरं वाटलं ना, कारण की इंद्र सरांची आवाज ऐकायची माझी तर खूप इच्छा होते. त्यांनी स्वतःहून फोन केला हे खूप भारी वाटलं मला असं म्हणत असते. आणि आता इकडं
जी राणी आहे ती सकाळी-सकाळी नळावरती पाणी भरायला येते. सगळ्या बायका ते पाणी भरत असतात. तर आता राणीच्या त्या बायका म्हणतात, की "अगं राणी दररोज पाणी येतं, पण आज काय झालं ना काय माहिती पाण्याला. आज पाणीच नाही आलं ना आलं. इतक्या लांबून पाणी न्यावं लागतंय आपल्याला. नाहीतर खूप पाणी यायचं दररोज. आजच पाणी नाही आलं. काही झालंय ना काय माहिती या पाण्याला पण." असं बोलतात. तर राणी म्हणते, "ठीक आहे. अहो काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, काहीतरी झालं असेल. आपण पण समजून घेतलं पाहिजे ना." असं बोलते. तर आता लगेच त्या म्हणतात, की "हो गं राणी, तू बदलली नाही आहे राणी, आहे तशीच राणी आहे खरंच." राणी म्हणते, की "हो ना." आणि राणी हंडा भरत असते. तेवढ्यात तिकडून इंद्र येतो आणि इंद्राला बघून त्या बायका बोलतात, की "चला बाई, आम्हाला पटापटा पाणी भरायचंय." "राणी भर बरं तू पटापटा पाणी. आम्हाला पण हंडे भरायचे आहेत. आमच्या घरी पाहुणे आलेत." राणी म्हणते, "पाहुणे?" तर ते म्हणतात, की "हो, आमच्या घरी साहेब आले आहेत. आता तर ते असं आमचे पाहुणे आहेत ते. आमच्या घरी चहा घ्यायला आले, तर चहाला पाणी पाहिजे ना त्यामुळं." तर आता लगेच दुसरी म्हणते, की "अगं तुमचेच काय ते अख्ख्या वस्तीचे जावई आहे." तर राणीला डाऊट येतो. राणी म्हणते, "इंद्र सरस आले वाटतं." आणि बघते तर काय, इंद्र आलेला उभा असतो त्या बायकांपाठीमागे. इंद्र बोलतो, "काय गं राणी?" तर आता राणी लगेच चिडते आणि चिडकळते आणि लगेच पाणी भरते आणि रागातून निघते. आणि इंद्र म्हणतो, "काय गं?" लगेच ते त्याच्याजवळ जाऊन पाणी टेकते हंडे आणि म्हणते, "काय इंद्र सर कशाला आला तिथे? त्या बायका मला किती चिडवतायत माहिती का तुम्हाला?" तर आता इंद्र म्हणतो, "काय झालं मग चिडवलं तर? मी जावई आहे ना घरा वस्तीचा, मग काय झालं? एवढं काय त्याच्यामध्ये राणी लगेच चिडकायला झाला तुला?" तर तो म्हणतो, की "चल मी हंडे घेऊ लागत तुला." तर आता इंद्राणी म्हणते, "पण तुम्ही ते कशासाठी आला ते सांगा मला पहिले." तर आता इंद्र म्हणतो, की "अगं आपलं ठरलंय ना दररोज दररोज जायचं जॉगिंगला व आपलं दररोज व्यायाम करायचं, तर मग कशाला मग त्यासाठीच आलो होतो मी, दुसरं कशासाठी येणार आहे?" "अगं त्यासाठीच आलो होतो मी, दुसरं काही नाहीये माझं. माहिती आहे का तुला? त्याच्यासाठी मी इथे आलो होतो. दुसरं कशासाठी येणार आहे मी इथे?" असं म्हणत असतो. आणि आता तो लगेच असं म्हणल्यावरती जी राणी आहे ती लगेच आता म्हणत असते, की हे आता काय करायचं आपण खरंच? आता काय करणार इंद्र सर? मग इंद्र सर जा तुम्ही इथून. अहो मी कसं येणार? अहो इथंच माझा खूप व्यायाम होतोय आणि मी तिकडे येऊन कसं व्यायाम करणार आहे? तुम्हीच सांगा बरं मला आता मी एवढं कसं घेऊन येऊ? एवढा व्यायाम चालू आहे माझा इथे. चालून-चालून माझा पण व्यायाम होतो. मग इंद्र लगेच हांडी उचलतो आणि म्हणतो, "हा व्यायाम करायला मी पण तयार आहे. चला राणी आपण दोघं पण व्यायाम करूयात." असं म्हणतो. आणि इकडं आता सकाळी-सकाळी मालती आणि उर्मिला आणि त्या देवाचा अभिषेक करण्यासाठी निघालेले असतात आणि त्या दोघी आता अभिषेक करायला निघालेल्या असतात आणि त्याच रोडनी ते जातात. रोडनी जाताना बघतात तर इंद्र आणि राणी पाणी वाहत असतात. तर आता उर्मिला आणि त्या गाडीतून उतरतात. बघतात तर काय राणी आणि इंद्र हंडे घेऊन चालले पाण्याचे असं बघत असतात. तर आता इकडं लगेच पाण्याचे हंडे घेऊन जातात. तर आता इकडं जी ही आहे तर आता ती लगेच राणीची आई आणि ते बुवा ते बोलत असतात. बुवा म्हणतात, की "अगं आराम कर सुरके. किती वेळ अशी बसून राहणार आहेस?" तर ती म्हणते, की "हो बसू दे थोडा वेळ." तेवढ्यात तिथे इंद्र आणि राणी पाणी घेऊन येतात. त्यांना बघून सुरखी राणीला खूप बोलते. म्हणते, "अगं तुला काही कळतं की नाही? अगं जावई-बापूनं पाणी व्हायला लावलं. अहो घ्या हो तुम्ही त्याच्या हातातून हांडे." आता बुवा पण राणीवर रागवतात आणि म्हणतात, "राणे मला खरंच हे पटलेलं नाहीये. ह्यावेळेस मी खरंच तुझ्यावर रागावलो आहे. अगं जावई-बापूनं कुठं पाणी व्हायला लावायचं?" तर इकडं उर्मिला आणि मालती म्हणतात, की "आपल्याला जायचं पुढं काहीतरी म्हणायचं त्यांना." त्यांच्या डोक्यात उर्मिला ते कान भरत असते. म्हणते, की "वस्तीत जाऊन आपण गोंधळच घालूयात." असं बोलते. तर मालती म्हणते, "आता ही वेळ नाहीये ते करायची सगळं." तर बघूया आता पुढील भागात नक्की काय घडतं. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.